मालेगाव तालुक्यातील डोंगरळे गावात एक भयानक कृत्य घडलेलं आहे 2-3 दिवसापूर्वी. खूप वाईट वाटते. म्हणजे ती बातमी बघून वाचून त्या बाळाचा फोटो पाहून आपल्याला एवढं वाईट वाटतं म्हटल्याच्यानंतर त्या आईवडिलांना काय वाटत असेल, त्यांची परिस्थिती आज कशी असेल ते आपण सांगू शकत नाहीत. कारण मोबाईल उघडला तरी तेच, टी व्ही चालू केली तरी पण तेच. किती छोटं बाळ, 3 वर्षाची मुलगी, 3 वर्षाच्या बाळावर एवढा अत्याचार, काय कळत असेल बरं त्या बाळाला. 3 वर्षाच्या बाळाला सांगायला पण येत नाहीत काही काही गोष्टी. शिशू पण आलेलं सांगायला येत नाही. आणि हा ह्यांना आलाय कुत्र्यानी त्या बाळावर एवढा अत्याचार केला. अत्याचार करून दगडाने ठेसून मारलं. काय गुन्हा त्या बाळाचा? ती जन्माला आली ह्याच गुन्हा ना? मुलगी म्हणून जन्माला आली हाच गुन्हा झाला तिच्याकडून मोठा, बरोबर ना? त्या नालायक कुत्र्याला एवढं त्या छोट्या बाळापर्यंत जाण्यापेक्षा त्याच्या घरात आई बहीण कोणीच नव्हतं का? त्या नालायक कुत्र्याला किती पण शिव्या दिल्या त्या शिव्या पण त्याला कमी पडतील. आणि फाशीची शिक्षा पण त्याच्यासाठी, त्या कृत्यासाठी खूप म्हणजे खूप कमी आहे. असा भर चौकात सोडा म्हणावं त्यांना. त्याचे बघा, त्याला कुत्र्याला सुद्धा त्याचे हाडकं सापडणार आहेत. असे लोक त्याचे ना लचके तोडून खाली टाकतील. सरकार का बरं अशा गोष्टीवर पटकन निर्णय घेऊन त्यांना पाहिजे ती शिक्षा का देत नाही? त्यांना जर पाहिजे ती शिक्षा दिली तर परत परत असे गुन्हे घडणार नाहीत. सारखं 5 वर्षाची मुलगी, 10 वर्षाची मुलगी, 4 वर्षाची मुलगी, अरे चाललंय काय? हां, मुली जन्माला घालावात का नाही असा प्रश्न पडायला लागला आहे आता. ज्यांच्या घरात मुली आहे त्या पण आईवडिलांना किती भीती वाटत असेल हां, असे पाहिल्याच्या नंतर. सांगा ना, कोणापाशी मुलगी सुरक्षित आहे? बाळा, तुला भावपूर्ण श्रद्धांजली.